नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मुकीन पठाण. स्वागत आहे तुमचं. आज आपण खूप इम्पॉर्टंट सब्जेक्टवर डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर. बघा, डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर सध्या तुम्हाला 6 सेमिस्टरला आहे डिप्लोमाला, पण हा डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंगचा सुद्धा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जर तुम्ही समजा डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तिथं सुद्धा तुम्हाला हा सब्जेक्ट मिळेल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, कोर सब्जेक्ट आहे. जसं एक एन्व्हायरमेंट विषयी तुम्हाला काही सब्जेक्ट असेल तर तो नॉन कोर झाला. आपला हा डीसी मशीन म्हणजे मशीन बद्दल जे सब्जेक्ट असतील, पॉवर सिस्टम बद्दल जे सब्जेक्ट असतील, इलेक्ट्रॉनिक्स बद्दल जे सब्जेक्ट असतील, हे आपले कोर सब्जेक्ट असतात. ठीक आहे, ओके. सो बघा, हा डिप्लोमाला ही इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तिथं सुद्धा सेम सब्जेक्ट राहणार आहे, सेम सिलेबस राहणार आहे, थोडा ॲडव्हान्स राहील फक्त. ओके. जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला वगैरे गेले तर तुम्हाला हा सब्जेक्ट मदत करेल, कारण कोर सब्जेक्ट आहे. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारली जाऊ शकता. बघा, ट्रान्सफॉर्मर प्रत्येक फील्डमध्ये आहे. तुम्ही जनरेशनमध्ये जा, ट्रान्सफॉर्मरचा यूज होतो. तुम्ही ट्रान्समिशनमध्ये जा, ट्रान्सफॉर्मरचा यूज होतो. तुम्ही डिस्ट्रीब्युशनमध्ये जा, तिथं सुद्धा ट्रान्सफॉर्मर लागतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचा यूज आहे. त्याच्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, आपल्या स्टडीसाठी, आपल्या एक्झामसाठी, इंटरव्ह्यूसाठी, सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर भविष्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली त्याच्यामध्ये सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ओके. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणजे डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. बघा, ह्या सब्जेक्ट विषयी डिटेल पाहण्या अगोदर मी माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मित्रांनो, माझं नाव आहे मुकीन पठाण. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. ओके. माझा गेटमध्ये ऑल इंडिया रँक 22 आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी ज्युनियर इंजिनियर सुद्धा होतो रेल्वेमध्ये. त्याच्यानंतर मी आयओसीएल तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. आयओसीएल मध्ये ग्रेड ए ऑफिसर सुद्धा होतो. 1 वर्ष मी तिथं सुद्धा जॉब केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सुद्धा मी आपल्या जी इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, ठीक आहे, त्याच्या वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट पीएसयू मध्ये सुद्धा काम करत आहे. ओके. बघा, गेट एक्झाम विषयी तुम्हाला जर माहित नसेल तर गेट एक्झाम म्हणजे वन ऑफ दी टफेस्ट एक्झाम इन इंजिनिअरिंग फील्ड असं तुम्ही म्हणू शकता. ओके. म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये 2 टॉपचे एक्झाम म्हटले जातात. एक IES, ठीक आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर बनू शकता. ओके. एक असते गेट थ्रू सुद्धा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकता. लाईक मोठे मोठे जे पीएसयू आहे, जसं की तुमचं पॉवर ग्रिड झालं, जसं की तुमचं IOCL झालं, जसं की ONGC झालं, जसं की भेल झालं, जे ट्रान्सफॉर्मर वगैरे मॅन्युफॅक्चर करतं. म्हणजे जे टॉप लेवलचे पीएसयू आहे. ठीक आहे. पीएसयू म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या कंपन्याच असतात असंच तुम्ही समजू शकता. ठीक आहे. मोठ्या लेवलचे म्हणजे कॉर्पोरेशन आहेत. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जाऊ शकता ॲज अन ऑफिसर म्हणून. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही टॉप लेवलच्या IIT मध्ये जाऊ शकता. जर तुमचा टॉप 100 मध्ये रँक असेल तर तुम्ही टॉपच्या IIT मध्ये जाऊ शकता. म्हणजे IIT बॉम्बे, IIT दिल्ली, ठीक आहे, IIC बँगलोर, ठीक आहे, जे IIT पाहिजे ते तुम्हाला मिळेल जर तुमचा रँक टॉप 100 मध्ये असेल तर. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्ही सायंटिस्ट सुद्धा बनू शकता. तुम्ही DRDO मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तुम्ही इस्रो मध्ये जाऊ शकता. तुम्ही बार्क मध्ये जाऊ शकता जर तुमचा रँक टॉप 100 मध्ये असेल तर. ओके. मग तुम्ही म्हणताल सर तुम्ही का नाही गेले. ओके. आय हॅव चूजन डिफरंट पाथ. ठीक आहे. मला सायंटिस्ट वगैरे बनायचं नव्हतं, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे तेवढा स्कोप मला वाटला नाही, त्याच्यामुळे मी PSU जॉब जॉईन केला. ठीक आहे. सो हे सगळं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की एक स्टुडंट आणि टीचर मध्ये एक बॉन्डिंग व्हायला पाहिजे, एक ट्रस्ट बिल्ड व्हायला पाहिजे. स्टुडंटला वाटलं पाहिजे की मला जो शिकवत आहे, मला जो टीचर शिकवत आहे तो कॅपेबल आहे. ठीक आहे. तो कॅपेबल असेल आणि तो विश्वास जर स्टुडंट मध्ये असेल तर मग बॉन्डिंग सही से होते. बरोबर आहे की नाही. ओके. चला, बघा, हा जो पूर्ण कोर्स आहे, ठीक आहे, जो आपण सांगितला की डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मरचा, ह्या कोर्समध्ये काय काय आहे अवेलेबल, काय काय मिळणार आहे तुम्हाला, तो म्हणजे कंप्लीट रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे. ॲज पर के स्कीम. ठीक आहे. के स्कीम म्हणजे जी न्यू आपली सिलेबसची स्कीम आहे. ठीक आहे. सध्या के स्कीमचा सिलेबस आपल्याला आहे. ओके. सो ॲज पर के स्कीम तुम्हाला कंप्लीट लेक्चर, ठीक आहे, कंप्लीट रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे. ओके. पूर्ण सिलेबसचं. त्याच्या व्यतिरिक्त रिव्हिजन लेक्चरचा जो कोर्स आहे, म्हणजे समजा की आपला एखादा चॅप्टर आहे, त्या चॅप्टरसाठी जर 10 घंटे आपल्याला शिकवायला लागले तर 1 घंट्यामध्ये त्याची रिव्हिजन.
असं म्हणजे जरा समजा तुम्हाला एक्झामच्या शेवटी पूर्ण लेक्चर्स पाहणं होणार नाही, पण तुम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी विसरलो आहोत, तर तुम्ही काय करू शकता, क्विकली ते रिव्हिजन लेक्चर पाहू शकता आणि तुम्हाला तिथून मदत होऊ शकते. म्हणजे रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल राहतील, रेकॉर्डेड लॉंग लेंथ वाले लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल राहतील. ओके, याच्या व्यतिरिक्त प्रिंटेबल नोट्स आहेत. ठीक आहे, ते नोट्स तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ठीक आहे, नोट्स मध्ये तुम्हाला फॉर्म्युला वगैरे नोट्स सुद्धा देऊ शकतो आम्ही. ओके, एक म्हणजे प्रॉपर नोट्स राहतील. ठीक आहे, एक म्हणजे फॉर्म्युला, फक्त जे युजफुल फॉर्म्युला, कारण फॉर्म्युला आपण विसरतो. ठीक आहे, सो फॉर्म्युला नोट्स तुम्हाला मिळेल. याच्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट पेपर्स आहेत जे तुमच्या प्रॅक्टिससाठी खूप आवश्यक असतात, कारण आपला थिअरी पेपर आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिससाठी खूप आवश्यक आहे, ते प्रॅक्टिस करण्यासाठी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर तुम्हाला देऊया. त्याच्या व्यतिरिक्त जे MSBTचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत, ठीक आहे, ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत. आणि जे टीचर डिझाईन करता इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक तुमच्यासाठी, किंवा इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहेत की कोणत्या पॉइंटला जास्त फोकस करायचं, कोणत्यावर कमी करायचं, किंवा क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात तुम्हाला, ते सगळे क्वेश्चन बँक तुम्हाला मिळणार आहे. ओके मित्रांनो, सो इट वॉज ऑल अबाउट दी की तुम्हाला काय काय मिळणार आहे ह्या कोर्समध्ये. ओके, चला आपण आता एक नजर मारूया की आपला जो सिलेबस आहे डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मरचा, त्या सिलेबस मध्ये काय आहे. बघा, 5 युनिट आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. 5 युनिट आहे. युनिट 1 आहे आपला डीसी जनरेटर आणि युनिट 2 आहे डीसी मोटर. म्हणजे हे 2 युनिट कशाबद्दल आहे, डीसी मशीन बद्दल आहे. ठीक आहे, हे 2 युनिट कशाबद्दल आहे, डीसी मशीन बद्दल. आणि खालचे 3 युनिट जे आहे बघा, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर, स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे खालचे 3 युनिट कशाबद्दल आहे तुम्हाला, ट्रान्सफॉर्मर बद्दल. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, आपण जे आपल्या गल्लीत उभा राहिलेली डीपी म्हणतो, किंवा त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात काही लोक डीपी म्हणतात. म्हणजे तो एक ट्रान्सफॉर्मर झाला. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे तसं असतो का, नाही. ठीक आहे, खूप मोठे मोठे सुद्धा ट्रान्सफॉर्मर असतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा ट्रान्सफॉर्मर असतात. पण एक म्हणजे एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ओके, सो बघा, आपले 2 सब्जेक्ट आहे डीसी मशीनवर. त्याचा टोटल पहिल्या सब्जेक्टचा जो मार्क्स आहे ते 8 मार्क, दुसऱ्याला आहे 20 मार्क्स. म्हणजे 28 मार्कासाठी आपल्याला डीसी मशीन आहे, राईट. आणि बाकी जो उरला मग 42 मार्क्ससाठी आपल्याला काय आहे, ट्रान्सफॉर्मर. त्याच्यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 20 मार्क्सला, 3 फेज ट्रान्सफॉर्मर 16 मार्क्सला आणि स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर फक्त 6 मार्काला आहे, कारण तो छोटा चॅप्टर आहे. ओके, आता बघा, काही इम्पॉर्टंट कन्सेप्टवर मी फोकस देतो की ह्या सगळ्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. जसं की डीसी जनरेटर. बघा, डीसी जनरेटर मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, की डीसी जनरेटर कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्याचे इम्पॉर्टंट पार्ट काय, त्या पार्टचे फंक्शन काय, त्याची वर्किंग कशी होते. म्हणजे जनरेटर आहे तर आतमध्ये पॉवर आणि व्होल्टेज कसं जनरेट होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके, राईट. त्याच्यासोबतचे काही प्रॉब्लेम आहेत का, किती जनरेटरचे टाइप्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये शिकणार आहोत, डीसी जनरेटर मध्ये. ओके, नंतर येतो आपला डीसी मोटर. बघा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 20 मार्क्सचा आहे आणि वन ऑफ दी म्हणजे लेंदी मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे, डीसी मोटर मध्ये अगेन तेच की बाबा डीसी मोटरचं कन्स्ट्रक्शन कसं, त्याचे पार्ट्स किती, डीसी मोटर आणि डीसी जनरेटर मध्ये काही फरक आहे का, किंवा दोघं सेमच मशीन म्हणून एकच मशीन दोघांचं काम करते, म्हणजे जनरेटर आणि मोटरचं सुद्धा. ओके, त्याची ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय, डीसी मोटर आहे तर ते किती टाइपचे डीसी मोटर असतात, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याच्यावरच्या टेस्ट, त्याच्या इफिशियन्सी, डीसी मोटर मधले लॉसेस, सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, इथं डीसी मोटर मध्ये कव्हर करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त डीसी मोटरचे काही टाइप आहेत का, किंवा BLDC मोटर म्हणून एक स्पेशल पर्पज मोटर आहे बघा, BLDC. ठीक आहे, खूप फेमस आहे. ओके, सो BLDC मोटर, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, डीसी मोटर मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आला आपला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं सुद्धा सेम. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सफॉर्मर काय आहे, ठीक आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर ऑपरेट करतो, त्या ट्रान्सफॉर्मरची मॅन्युफॅक्चरिंग काय, त्याचे पार्ट्स काय आहे, त्या पार्टसाठी लागणारं मटेरियल कोणतं आहे, प्रत्येक पार्टचं फंक्शन काय आहे, ट्रान्सफॉर्मरवरच्या टेस्ट वेगवेगळ्या, नंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस काय होता. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी, ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेग्युलेशन,
ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर किती टाईपचे असतात, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे तो तुमचा किती टाईपचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत, ट्रान्सफॉर्मर मध्ये कव्हर करणार आहोत. आणि बघा हे जेवढे टॉपिक तुम्हाला दिसत, जेवढे चॅप्टर तुम्हाला दिसत आहे, प्रत्येक थिअरी प्लस प्रॉब्लेम वाला आहे. ठीक आहे. इथं सुद्धा प्रॉब्लेम मिळतील, इथं सुद्धा प्रॉब्लेम मिळतील तुम्हाला. ठीक आहे. सिंगल फेज, थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स तुम्हाला मिळतील. म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा आहेत, असं नाही की फक्त थिअरी सब्जेक्ट आहे, प्रॉब्लेम सुद्धा ह्याच्यामध्ये खूप सारे आहे, फॉर्म्युले सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त रट्टा मारायचा नाहीये. ठीक आहे. कन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग बी पाहिजे आणि तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे जमत असेल, तुमचं म्हणजे अंडरस्टँडिंग जर व्यवस्थितपणे असेल, तर हा सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बोरिंग नाहीये फक्त की थिरी रट्टा मारा. ठीक आहे. असं बोरिंग नाहीये, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ओके. बघा त्याच्यानंतर आपला झाला थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. जे सगळ्या गोष्टी मी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये सांगितलं, जसं की त्याचं वर्किंग, त्याचे पार्ट, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचे टेस्ट, त्याचे टाईप्स. ओके. सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरीथिंग थ्री फेज ट्रान्सफॉर्मर साठी सुद्धा आपल्याला काय करायच्या, रिपीट करायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला येतो स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काही असे ट्रान्सफॉर्मर असतात जसं ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आहे, पल्स ट्रान्सफॉर्मर आहे, सीटीपीटी म्हणतात ज्याला आपण, म्हणजे करंट मेजर करण्यासाठी एक करंट ट्रान्सफॉर्मर असतो, व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असतो. हे सगळ्या ट्रान्सफॉर्मरला म्हणलं जातं स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर. एक ट्रान्सफॉर्मर आपला नॉर्मल असतो, जसं आपल्या गल्लीमध्ये डीपी असेल किंवा आपल्या सोसायटीमध्ये एखादी डीपी असेल. ठीक आहे. किंवा जे सबस्टेशन मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर पाहतो ते नॉर्मल ट्रान्सफॉर्मर्स. याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल पर्पज साठी असतात, जसं की वेल्डिंग साठी म्हटलो, पल्स म्हटलो, करंट आणि व्होल्टेज मेजर करण्यासाठी सीटीपीटी, हे स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर्स असतात. आणि ह्या सगळ्यांना आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. ह्याचं वेटेज थोडं कमी आहे, कारण थोडा सिलेबस ह्याचा कमी आहे स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मरचा. पण हे सगळे चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे आहे डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर्स मध्ये. ओके. बघा तुमचा जो, ठीक आहे, 6 सेमिस्टर आहे, 4 नाहीये. ह्या 6 सेमिस्टर मध्ये तुम्हाला काही काही इंपॉर्टंट सब्जेक्ट म्हणजे जे डीसी मशीन आहे, ठीक आहे, त्याच्यासोबत UEE म्हणजे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा एक सब्जेक्ट आहे. ओके. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर ऍप्लिकेशन्स हा एक सब्जेक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल इस्टिमेटिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग, म्हणजे हे सगळे सब्जेक्ट काय आहे ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्या ट्युटोरियल मध्ये. ओके. याच्या व्यतिरिक्त अजून एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिकल ड्राईव्ह अँड कंट्रोल. ठीक आहे. इलेक्ट्रिकल ड्राईव्ह अँड कंट्रोल हा सब्जेक्ट सुद्धा मीच घेणार आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, पूर्ण टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि आपला कोर सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल ड्राईव्ह अँड कंट्रोल. तो सुद्धा म्हणजे तुमच्या सिलेबसला आहे, ऑप्शनल सब्जेक्ट आहे पण तुमच्या सिलेबसला आहे आणि तो सुद्धा मीच कव्हर करणार आहे मित्रांनो. ओके. सो हे सगळं होतं डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर बद्दल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला मग आपण काय करूया, आता भेटूया पहिल्या युनिटमध्ये. ओके.